बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। केदारनाथच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रामधल्या 3 जणांचा मृत्यू। राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीचा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू। अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या 31 मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळले। आतापर्यंत 12 मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन। 3 दिवसांच्या नंतरही 243 मृतांची ओळख पटेना। नागपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची महत्वाची समन्वय बैठक सुरू। संघाच्या सर्व 32 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी। मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींची सुद्धा उपस्थिती। महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील पक्षांनी कंबर कसली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं मुंबईच्या घाटकोपरमध्ये शिबिर, तर ठाकरेंच्या शिवसेना शाखा प्रमुखांची शिवसेना भवनामध्ये बैठक। एखाद्याला निवडून नाही द्यायचं म्हणजे मी काय करतो हे महाराष्ट्राला माहिती आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून दादांची पुन्हा एकदा फटकेबाजी। विद्यार्थी परीक्षा पास होण्यासाठीच बसतो, सुप्रिया सुळे यांच्याकडून विजयाचा विश्वास। फडणवीस राज भेटीतल्या चर्चेची माझ्याकडे इत्यंभूत माहिती। रोखठोकमधून संजय राऊतांचा दावा। फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतायत। प्रत्येक जण आपल्या तालावरती नाचतो असं फडणवीसांना वाटतं, राऊतांचा निशाणा। पुण्याचा सराईत गुंड अट्टी रहीम शेखचं सोलापूर पोलिसांकडून एन्काउंटर। लांबोटीजवळच्या चकमकीमध्ये अट्टीचं एन्काउंटर। पुण्यातल्या हडपसर, वानवडी, कोंढव्यामधल्या 15 गुन्ह्यांमध्ये होता सहभाग। येत्या 24 तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी, रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचं थैमान। रायगड आणि रत्नागिरीमध्ये नद्यांना पूर, तर घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी। जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी। विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर। पंढरपूरमध्ये आजपासून दर्शनासाठी मिळणार टोकन। तासनतास दर्शनासाठी ताटकळत राहणाऱ्यांना वेळेत दर्शन मिळणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर। ऑपरेशन सिंदूरच्या नंतर प्रथमच मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनडामध्ये होणार भेट। इस्रायलकडून इराणच्या आण्विक तळांना, तर इराणकडून इस्रायलच्या ऑइल डेपोवरती क्षेपणास्त्रांचा मारा। इराणकडून सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 2 दिवसात इराणचे 138 लोक ठार। मृतांमध्ये 9 अणुशास्त्रज्ञ आणि 20 मिलिटरी कमांडर। इराणच्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलचे 3 नागरिक ठार। इराणची अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सला धमकी। आणि दुबईमध्ये 67 मजली गगनचुंबी इमारतीला आग। 764 फ्लॅटमधल्या 3820 लोकांची सुखरूपपणे सुटका। मरीन पिनॅकल इमारतीमधील आग 6 तासांनी आटोक्यात। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।